नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा विशेष करून डोस्याबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची पिवळी भाजी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची भाजी परतण्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे भरून तेल घालून घेऊया। तेल अशा प्रकारे कढईमध्ये सर्व बाजूने चांगले सोडून घ्यायचे आहे, म्हणजे बटाटा अजिबातही कढईला चिकटणार नाही। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरेही चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। थोडासा आल्याचा कीस घालून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो कांदा यामध्ये घालून घेऊया। अशा या बटाट्याच्या भाजीला उभा कांदा चिरला तर एकदम छान लागतो। कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठही घालून घातलेलं आहे। इथे आपल्याला हा कांदा खूप जास्त करपवायचा नाही, थोडासा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊ झाल्यानंतरच यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया। कांदा तेलामध्ये टाकल्या लगेचच हळद व हिंग टाकायची, अजिबातही गडबड करायची नाही। तर कांदा चांगला मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये हळद व हिंग घालायचं आहे। हळद चांगली परतल्यानंतर यामध्ये बटाटा खाताना अजिबातही कोरडा लागू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया। 2 ते 3 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत। हे बटाटे अशा प्रकारे कुस्करून यामध्ये घालून घेऊया। बटाट्याच्या फोडी न करता अशा प्रकारे बटाटा यामध्ये कुस्करून घालायचा आहे। सर्व बटाटे कुस्करून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी चांगली परतवून घेऊया। ही बटाट्याची भाजी जितकी चांगली परताल तितकी ती चवीला छान लागते। आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। अगदी थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून यामध्ये घालून घेऊया। आता परत 1 मिनिटासाठी हा बटाटा चांगला परतून घेऊया। इथे तुम्ही गॅस बंद करून थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालू शकते। तर अशा प्रकारे इथे आपली चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा डोश्याबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची चमचमीत अशी पिवळी भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।